हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कम्प्लीट डीएससी सिरीज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की सॉर्टिंग काय असतो आणि त्याचा एक सिंपल टेक्निक बबल सॉर्ट कशी काम करते. तर पहिले जाणून घेऊया सॉर्टिंग काय असतं. सॉर्टिंग एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यात आपण डेटाला एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये अरेंज करतो सो दॅट डेटा सर्चिंग आणि डेटा फेचिंग हे इझी होतं. तर सॉर्टिंगला रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये समजायचं झाला तर असं एक एक्झाम्पल आहे की तुम्ही एका एक्झाम हॉलमध्ये बसलात तर तेव्हा तुमची सीट रोल नंबर वाईज असते. मग त्याचा फायदा असा होतो की जेव्हा पण तुमचा जो सुपरवायझर किंवा जो एक्झामिनर असतो त्याला पेपर कलेक्ट करायला सोपं पडतो. तर हीच मेथडॉलॉजी आपल्या कोडिंगमध्येही फॉलो केली जाते की जर डेटा कुठला सॉर्टेड असेल तर मग त्याला सर्च करणं भरपूर सोपं पडेल, अशा केसमध्ये जिथे आपल्याकडे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा अवेलेबल आहे. सॉर्टिंगचे मल्टिपल टेक्निक्स आहेत, जसे बबल सॉर्ट, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट आणि अजून काही. बट ह्या व्हिडिओमध्ये आपला मेन फोकस फक्त बबल सॉर्टवरती राहणार आहे. तर बबल सॉर्ट काय आहे? तर बबल सॉर्ट एक अशी सॉर्टिंग टेक्निक आहे ज्याच्यामध्ये एका नेबर एलिमेंटला कंपेअर केला जातो आणि त्या नेबर एलिमेंटपेक्षा जर आपला करंट एलिमेंट छोटा किंवा मोठा असेल त्या हिशोबाने आपले पोझिशन स्वॅप केले जातात सो दॅट इन द एंड आपल्याला डेटा सॉर्टेड मॅनरमध्ये प्रेझेंट करता येईल. आता याचा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया. आपल्याकडे एक ॲरे आहे ज्याचे एलिमेंट्स सॉर्टेड नाही आहेत. तर याला सॉर्ट करण्यासाठी आपण काय करूया बघूया. एक ॲरे बनवून घेतो मी सो दॅट आपण जेव्हा हा ॲरे सॉर्ट करू तर याचा फायनल रिझल्ट कसा येईल ते तुम्हाला कळू शकेल. आता जर तुम्ही हा ॲरे नीट बघाल आणि सर्व एलिमेंट्सला कंपेअर कराल तर तुम्हाला कळेल आपला जो 0th इंडेक्सवरती जो एलिमेंट आहे तो सर्वात छोटा आहे, म्हणजे त्याची पोझिशन तर बरोबर आहे. मग आपण काय करणार, नेक्स्ट पोझिशन वरती शिफ्ट करणार जिथे आपला एलिमेंट 4 स्टोर आहे आणि मग त्या एलिमेंटला आपण त्याच्या नेबर एलिमेंट म्हणजे थर्ड पोझिशन वरती असलेला 3 सोबत कम्पेअर करणार. आता आपल्याला कळतंय की एलिमेंट 4 जो आहे तो ग्रेटर आहे, म्हणून आपण काय करणार की ह्या दोन एलिमेंट्सची पोझिशनला स्वॅप करणार जेणेकरून 3 तुमचा पुढे येईल आणि 4 पाठी जाणार. मग आता तुमचा पोझिशन काय झाली ॲरेमध्ये, 2, मग 3 आणि मग 4. आता आपण पुन्हा 4 ची कंडिशन चेक करणार त्याच्या नेबरिंग एलिमेंट सोबत म्हणजे 8 सोबत. तर आता तुम्हाला माहिती आहे 4 तर छोटा आहे, मग त्याची पण पोझिशन करेक्ट आहे. मग आपण आता काय करणार, पुन्हा एकदा नेक्स्ट पोझिशनवरती शिफ्ट करणार आणि आता आपण जाणार त्या पोझिशनवरती जिथे आपला एलिमेंट 8 उभा आहे. आता जर आपण त्याच्या नेबर एलिमेंट सोबत त्याला कंपेअर केला तर मग मला कळेल की 8 परत लार्जर आहे ॲज कम्पेअर्ड टू 5. मग आपण पुन्हा एकदा काय करणार, त्या दोन एलिमेंट्सची पोझिशनला स्वॅप करणार. मग आता तुमचा फायनल सॉर्टेड अरे कसा दिसणार, तर 2, 3, 4, 5 आणि 8. तर अशा प्रकारे आपण बबल सॉर्ट यूज करून कुठल्याही अरेला सॉर्ट करतो. चला तर आता आपण एक बबल सॉर्टचा कोडिंग एक्झाम्पल बघूया. आपल्याकडे एक अरे आहे ज्यात 5 एलिमेंट स्टोअर आहेत. आपण एक एन नावाचा इंटिजर व्हेरिएबल घेतलाय ज्यात आपण एक व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. त्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहोत जो की आहे साईज ऑफ ए आर आर डिवायडेड बाय साईज ऑफ ए आर आर ऑफ 0. आता हा फॉर्म्युला कसा वर्क करतो आणि याची गरज काय आहे आपण ते बघून घेऊया. एका इंटिजर व्हॅल्यूला स्टोअर करण्यासाठी 4 बाईटची मेमरीची गरज लागते. तर मग आपल्या ॲरेमध्ये सध्या 5 एलिमेंट्स असल्यामुळे 4 इंटू 5 टोटल 20 बाईट्सची गरज लागणार आहे. आणि डिवायडेड बाय ए आर आर ऑफ 0 म्हणजे आपल्या ॲरेमध्ये 0th लोकेशनवरती असणाऱ्या एलिमेंटची मेमरी साईज. आता तो एकच एलिमेंट असल्यामुळे त्याच्यात फक्त 4 बाईटची मेमरी यूज होणार. तर आता एन कसा कॅल्क्युलेट होणार, तर एन साठी आपण फॉर्म्युला लिहिला आहे साईज ऑफ ए आर आर डिवायडेड बाय साईज ऑफ ए आर आर ऑफ 0 म्हणजे साईज ऑफ ए आर आरचा 20 आणि साईज ऑफ ए आर आर ऑफ 0 म्हणजे 4 म्हणजे 20 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 5. मग आपली एन ची व्हॅल्यू आली 5. आता आपण बघूया आपल्याला एन ची का गरज लागली. तर एन आपल्याला सांगतो की आपल्या ॲरेमध्ये नक्की किती एलिमेंट्स आहेत. आता आपल्या ॲरेमध्ये टोटल 5 एलिमेंट्स आहेत. मग तुम्ही बोलाल की मग आपण एन ची डायरेक्टली व्हॅल्यू 5 का नाही लिहून टाकत. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की जर तुम्ही कोड लिहिल्यानंतर तुम्हाला अजून एक एलिमेंट ऍड करण्याची गरज लागली. फॉर एक्झाम्पल इथे मी एक एलिमेंट ऍड करतो 9. आता आपल्या ॲरेची साईज 6 झाली, पण तुम्ही तर ॲरेची साईज 5च डिनोट केलेली होती. अशा टाइमला जेव्हा जेव्हा तुम्ही एलिमेंट ऍड करत जाल तुम्हाला नेहमी तुमच्या एनची व्हॅल्यू चेंज करत जायला लागेल. ह्याच इश्यूला टॅकल करण्यासाठी आपण काय करतो, आपण हा फॉर्म्युला यूज करतो जेणेकरून जेव्हा जेव्हा आपल्या ॲरेमध्ये एलिमेंट्स ऍड होत राहतील मग त्या हिशोबाने आपल्या एनची व्हॅल्यू सुद्धा चेंज होत राहील. चला आता पुन्हा कोडकडे वळूया.
तर आपल्या ॲरेला सॉर्ट करण्यासाठी आपण नेस्टेड फॉर लूपचा यूज करणार आहोत, जेणेकरून आपण बबल सॉर्ट इझिली अप्लाय करू शकतो. तर आपल्या पहिल्या फॉर लूपसाठी आपण इंटिजर आय यूज करणार आहोत, जो 0 पासून स्टार्ट होऊन लेस दॅन एन मायनस वन पर्यंत रन होणार. आता हा लेस दॅन एन मायनस वन काय सांगतोय आपल्याला, की जो आपला इंटिजर आय आहे, तो आपल्याला एन मायनस वन म्हणजे फोर्थ पोझिशनच्या एक पोझिशन पाठीपर्यंतच रन करून द्यायचं. कारण आपल्या ॲरेचा लास्ट इंडेक्स 4 आहे. तर आपला जो फॉर लूप आहे, तो नेहमी इथपर्यंतच रन झाला पाहिजे. जशी आय ची व्हॅल्यू 4 होऊन जाणार, तसाच आपला फॉर लूपची कंडिशन ब्रेक होणार आणि मग आपण फॉर लूपच्या बाहेर येणार. आता आपण आपल्या सेकंड फॉर लूपमध्ये इंटिजर जेचा वापर करू, जो आपल्याला व्हॅल्यूजला कंपेअर करायला मदत करेल. जे लूप जो आहे आपला, तो 0 पासून ते एन मायनस आय मायनस वन पर्यंत रन होणार. आता तुम्ही बोलाल की डायरेक्ट आपण एन मायनस वन का नाही लिहिला? तर एन मायनस आय मायनस वन काय करतो? तर तो आपले जेवढे पण एक्स्ट्रा आणि युजलेस कंपॅरिझन्स आहेत त्यांना अवॉइड करतो. म्हणजे जो ऑलरेडी सॉर्टेड आहे त्याला तो नाही घेत. लूपमध्ये असेपर्यंत आपण व्हॅल्यूजला कंपेअर करू इफ एल्सचा यूज करून. तर पहिली कंडिशन काय आपली, इफ ए आर आर ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए आर आर ऑफ जे प्लस वन. आपण त्या अगोदर एक टेम्पररी व्हेरिएबल असाइन करून घेऊया, कारण की आपल्याला एक टेम्पररी व्हेरिएबल लागेल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. तर आपण टेम्पररी व्हेरिएबलमध्ये ए आर आर ऑफ जे मधली व्हॅल्यू स्टोअर करणार. मग ए आर आर ऑफ जे मध्ये ए आर आर ऑफ जे प्लस वन मधली व्हॅल्यू स्टोअर करणार. आणि मग शेवटला ए आर आर ऑफ जे प्लस वन मध्ये टेम्पररी व्हेरिएबल मधली स्टोअर्ड व्हॅल्यू आपण त्याला असाइन करणार. हा कसा वर्क करेल आपण ते बघून घेऊया. आता हा एक ॲरे आहे. आपण सेम व्हॅल्यूज घेऊया. आता आपला जे पॉइंटर इथे पॉइंट आउट करतोय. तर आपण कंडिशन काय लिहिली आहे, की जर आपल्या जे मधली व्हॅल्यू जे प्लस वन मधल्या व्हॅल्यूपेक्षा जर मोठी असेल, अशा कंडिशनमध्ये आपण काय करणार, की आता जो 40 आहे त्याला आपण टेम्पररी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार. आपण ते टेम्पररी व्हेरिएबलमध्ये स्टोअर यामुळे करतो, की जर आपण 10 डायरेक्टली असाइन केली जेला, तर मग आपला जो 40 जी व्हॅल्यू आहे आपली, ती ओव्हरराईड होऊन आपली कॅन्सल आउट होणार. मग तुम्ही जेव्हा स्वॅप कराल पोझिशन, तर मग तुम्हाला 40 ही व्हॅल्यू भेटणार नाही. म्हणून त्यासाठी आपण काय करणार, जे ची व्हॅल्यू आपण टेम्पररी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार. मग जे प्लस वनची व्हॅल्यू जेच्या पोझिशनवरती स्टोअर करणार. आणि मग शेवटला जी जेची व्हॅल्यू आहे आपण जी टेम्पररीमध्ये स्टोअर केली आहे, ती पुन्हा जे प्लस वनमध्ये असाइन करणार. आता हीच प्रोसेस आपण पूर्ण ॲरेमध्ये रिपीट करणार. जसा आपला जेची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत राहील, तशी आपली पुढच्या व्हॅल्यूज आपण कंपेअर करून मग सॉर्ट करू शकतो. तर फायनली आपलं डिझायर्ड आउटपुट प्रिंट करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा एक फॉर लूपची गरज लागेल, कारण की आपल्याला ॲरे मधल्या सर्व एलिमेंट्स प्रिंट करून द्यावे लागतील. त्यासाठी पहिले लिहू सी आउट सॉर्टेड ॲरे. मग एक फॉर लूप घेऊ ज्यात आपण इंटिजर आयचा यूज करून सर्व एलिमेंट्सला प्रिंट करू. आपला हा फॉर लूप 0 पासून ते आय लेस दॅन एन पर्यंत रन होणार. आणि मग शेवटी आपण सी आउट करून आपले सर्व एलिमेंट्सला प्रिंट करणार. चला बघू आता आपला आउटपुट कसा येतोय. मी पुन्हा एकदा करून दाखवतो. तर आपला ॲरे सॉर्ट झाला आहे. तुम्ही बघू शकता आधी आपला ऑर्डर कसा होता आणि आपल्याला आता आपला ऑर्डर कसा भेटलाय. हम्म, ठीक आहे. तर आता आपण आपल्या सॉर्टिंगला असेंडिंग न करता डिसेंडिंग सुद्धा करू शकतो. त्याच्यात काहीच नाही करायचं, आपल्याला फक्त एक साईन चेंज करायची. बबल सॉर्टचा यूज करून आपण फक्त एक ॲरेच नाही तर एक स्ट्रिंग पण सॉर्ट करू शकतो. आणि ते पॉसिबल होतं आस्की व्हॅल्यूजमुळे. तर आस्की व्हॅल्यूज काय आहेत ते बघूया आपण. आस्की म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. तर हा एक एन्कोडिंग स्टँडर्ड आहे जो प्रत्येक कॅरेक्टरला एक युनिक कोड असाइन करतं. जसं इथे तुम्ही बघू शकता, स्मॉल ए ला 97, स्मॉल बी ला 98. आणि हे जे आस्की कोड्स असतात ते केस सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे जे स्मॉल ए ला आस्की कोड आहे ते कॅपिटल ए साठी नाहीये. कॅपिटल ए साठी तुम्ही बघू शकता आस्की कोड 65 आहे. तर चला आता आपण बघूया की आपण स्ट्रिंग वरती बबल सॉर्ट कसा अप्लाय करतो. तर त्याच्यासाठी कोड तर मोस्टली सेम राहणार आहे, आपल्याला फक्त छोटेसे चेंजेस करायचे आहेत. जसे आपला जो ए आर आर आहे तो इंटिजर डेटा टाईपचा असल्यामुळे आपण तो पूर्ण लाईन डिलीट करूया आणि तिथे एक स्ट्रिंग असाइन करूया एस टी आर. आणि एस टी आर मध्ये आपण सेव्ह करूया नाव फॉर एक्झाम्पल लॉजिक. आणि आता आपल्याला हे साईज ऑफ वगैरे कॅल्क्युलेट करण्याची काही गरज नाहीये. आपण सिंपल लिहूया इंटिजर एन इज इक्वल टू एस टी आर डॉट लेंथ.
आता शेवटचा चेंज म्हणजे जिथे जिथे आपण ARR यूज केला होता त्या जागी आपण STR लिहिणार. आणि जो टेम्पररी व्हेरिएबल आपण आधी इंटिजर डेटा टाईपने यूज करत होतो, आता त्याला आपण ॲज अ कॅरेक्टर यूज करणार आहोत. तर चला आता आपण आपला आउटपुट बघूया. एकदा कन्फर्म करून बघू आपण. यूचा कोड आहे 117, ओचा कोड आहे 111, कॅरेक्टर आयचा 105, जीचा 103, सी 99, मग बी 98. म्हणजे आपली स्ट्रिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्टेड आहे. जर आपण ही कंडिशन रिव्हर्स केली तर आपली व्हॅल्यू कशी येणार? ही बघा. आता हा आपला असेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट झाला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला सॉर्टिंग नक्की काय असते, त्याचा एक टाईप बबल सॉर्ट कसा काम करतो आणि बबल सॉर्टला यूज करून आपण कुठलाही ॲरे किंवा कुठला स्ट्रिंग कसा सॉर्ट करू शकतो. जर असेच कोडिंगचे कॉन्सेप्ट्स मराठीत सोप्या भाषेत शिकायचे असतील तर फॉलो करा लॉजिक हब .codes आणि सबस्क्राईब करा लॉजिक हब YT ला.